मामा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. वटपौर्णिमा 2026 या वर्षी 29 जून 2026 सोमवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी, राहू काळ कोणता आहे, कोणत्या रंगाची साडी नेसल्याने सौभाग्य वाढते, कोणते 3 रंग टाळावेत, पूजेमध्ये कोणत्या चुका करू नये आणि वटसावित्री व्रताची अद्भुत चमत्कारिक धार्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमा 2026 संपूर्ण माहिती. तारीख 29 जून 2026 सोमवार. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. म्हणून या दिवशी अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख आणि समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पूजा करण्याचा शुभ काळ सायंकाळी संध्याकाळनंतर स्नान करून पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्वोत्तम वेळ सकाळी 6 ते 10:30 किंवा 11 पूर्वी पूजा पूर्ण करणे अधिक शुभ मानले जाते. सायंकाळी काही ठिकाणी पूजा केली जाते, परंतु सायंकाळची पूजा अधिक फलदायी मानली जाते. राहू काल सोमवारला राहूकाल सकाळी अंदाजे 7:30 ते 9 दरम्यान आहे. या वेळेत पूजा सुरू करू नये. अभिजित मुहूर्त दुपारच्या सुमारास अभिजित मुहूर्त असतो, पण वटपौर्णिमेची पूजा शक्य सकाळी करणे अधिक शुभ मानले जाते. पूजेसाठी आवश्यक साहित्य: वडाच्या झाडाची पूजा: हळद कुंकू, अक्षता, फुले, कापसाचे दोरे, पाणी, दूध, नैवेद्य, अगरबत्ती, दिवा, फळे, नारळ. पूजा कशी करावी? स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. देवी पार्वती, भगवान शिव यांचे स्मरण करा. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा. हळद कुंकू, फुले अर्पण करा. 7 वेळेस किंवा 108 प्रदक्षिणा घाला. दोरा गुंडाळा. सावित्री सत्यवानाची कथा ऐका किंवा वाचा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. शुभ रंगाची साडी: या दिवशी खालील रंग अत्यंत शुभ मानले जाते. कोणत्या रंगाची साडी घालावी? लाल रंग, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते. कोणता रंग टाळावा? या दिवशी हे रंग घालू नका. काळा, गडद निळा, पूर्ण पांढरा. विधी परंपरेनुसार काही ठिकाणी टाळतात. वटपौर्णिमा शुभ फळ: या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, घरात सुख शांती, आर्थिक प्रगती, कुटुंबात ऐक्य वाढतो, नकारात्मक शक्ती नाश होते, आरोग्य लाभ, शुभ आशीर्वाद. या दिवशी काय करावे? वडाच्या झाडाची पूजा करा. सावित्री सत्यवान कथा वाचा. गरिबांना दान करा. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. पतीचे आशीर्वाद घ्या. काय करू नये? पूजा राहू कालात करू नये. वडाची पाने किंवा फांद्या तोडू नये. राग, भांडण, कडू बोलणे टाळावे. तामसिक अन्न टाळावेत. खोटे बोलणे व अपशब्द वापरणे टाळावे. विशेष धार्मिक महत्त्व: वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही यांचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्याने अनेक जन्माचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. माता सावित्रीने व्रत वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि धैर्य वाढते. वटपौर्णिमा व्रताची संकल्पना: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. लाल, हिरवा किंवा पिवळा रंगाची साडी परिधान करावी. देवघरात श्री गणेशाचे, भगवान विष्णू, भगवान शिव, माता पार्वती आणि सावित्री मातेचा नमस्कार करून संकल्पना करा. संकल्पना: मी अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे आरोग्य, सुख शांती आणि समृद्धी यासाठी श्रद्धेने वटपौर्णिमा व्रत करत आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य: वडाच्या झाडाची पाने
वडाच्या झाडासाठी पाणी, हळद कुंकू अक्षदा, फुले आणि हार, कापसाची वात, अगरबत्ती, तुपाचा दिवा, नैवेद्य, पुरणपोळी, फळे किंवा मिठाई, नारळ, सुपारी, विड्याचे पाने, दक्षिणा आणि पंचामृत इच्छिक. गणेशाचे पूजन करा. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी श्री गणेशाची पूजा करावी. नंतर शिव पार्वतीचे पूजन करा. भगवान शिव आणि माता पार्वतीचे पूजन अखंड सौभाग्याची प्रार्थना करावी. वडाच्या झाडासह वडाच्या झाडाजवळ जा. वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा. हळद कुंकू लावावे. वडाच्या खोडाला हळद कुंकू आणि अक्षदा वाहा. फुले अर्पण करावी. फूल हार अर्पण करा. दिवा लावा आणि दोरा गुंडाळा. वडाभोवती 7, 11 किंवा 108 प्रदक्षिणा घाला. कापसाचा दोरा गुंडाळा. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर मनोभावे प्रार्थना करा. सावित्री सत्यवानाची कथा ऐका. वर्तकथा ऐकावी किंवा वाचावी. आरती. शिव पार्वती आणि सावित्री मातेची आरती करावी. नमस्कार. वडाच्या झाडाला नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. या दिवशी काय करावे? ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. भगवान शिवांचे ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. वडाच्या झाडाला पाणी घालावे. प्रदक्षिणा घालाव्यात आणि सावित्री सत्यवान कथा ऐकावी. गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. गायीला चारा द्यावा. पक्ष्यांना धान्य टाकावे. घरात शांत वातावरण ठेवावे. वटपौर्णिमेला कोणत्या चुका करू नये. राहुकालात पूजा करू नये. शक्यतो शुभ मुहूर्तावर पूजा करावी. वटपौर्णिमा. वडाच्या झाडाला फांदी किंवा पाने तोडू नये. वडाच्या झाडाचे पूजनीय मानले जाते. वडाच्या झाडाला इजा होईल असे काही करू नये. खिळे ठोकणे, दोरे खूप घट्ट बांधणे टाळावे. रागवू नये. या दिवशी शांत राहण्याचा प्रयत्न करावा. खोटे बोलू नये. अपशब्द वापरू नये. कोणाचाही अपमान करू नये. दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनापासून दूर राहावे. तामसिक अन्न टाळावे. मांसाहार, मद्यपान यांचा त्याग करावा. देवपूजेची घाई करू नये. श्रद्धा आणि एकाग्रतेने पूजा करावी. वडाच्या झाडाखाली कचरा टाकू नये. पूजा अर्धवट सोडू नये. भोवती प्रदक्षिणा उलट दिशेने घालू नये. पूजेनंतर प्रसाद न घेता निघून जाऊ नये. घरात वादविवाद टाळावे. व्रताची धार्मिक कथा व धार्मिक महत्त्व. माता सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवले. म्हणून हा दिवस पतिव्रतेच्या आदर्शाचे प्रतीक मानला जातो. वडाचं झाड दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते. श्रद्धेने केलेले व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि समृद्धी वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वडाचं झाड. ज्या ठिकाणी वडाचे झाड उपलब्ध नसेल तेथे घरी वडाच्या झाडाचे चित्र ठेवून प्रार्थना करू शकतात. शक्य असल्यास नंतर प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी. गर्भवती, वृद्ध किंवा आजारी महिलेने आपल्या प्रकृतीनुसार उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. धार्मिक आचरणात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समर्पणाचे पवित्र उत्सव आहे. हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समर्पणाचा पवित्र उत्सव आहे. माता सावित्रीने आपल्या अढळ निष्ठेने आणि धैर्याने सत्यवानाला नवजीवन मिळवून दिले. त्यामुळे आजही हा दिवस अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाचे सुख समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र दिवशी श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करा. भगवान शिव, माता पार्वती आणि माता सावित्रीचे स्मरण करा. शक्यतो शुभ मुहूर्तावर पूजा करा. राहुकाळ टाळा. दान धर्म करा. वडीलधाऱ्याचे आशीर्वाद घ्या. दिवसभर सकारात्मक
विचार ठेवा, प्रयत्न करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा 2026 ची तारीख, शुभ मुहूर्त, राहू काळ, पूजेची संपूर्ण विधी, आवश्यक साहित्य, शुभ रंग, काय या दिवशी काय चुका न करता करायचे, या संपूर्ण व्रताची धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेतले आहे. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. भगवान शिव, माता पार्वती आणि माता सावित्री यांची कृपा तुमच्यावर, संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. आपल्या कुटुंबात आणि मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा धार्मिक, आध्यात्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या जगाचा मालक बाळूमामा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पाहत रहा जगाचा मालक बाळूमामा. मी पुन्हा भेटेन एक नवीन अशाच उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव. जय माता सावित्री. जय श्रीराम. धन्यवाद.